आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला। भाजपचे 18 मंत्री तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। शिवसेना, एनसीपी, एलजेपी, जेडीएस, हम पार्टीला प्रत्येकी एक मंत्रिपद असणार, सूत्रांची माहिती। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी। मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू। उद्या पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरणार। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू। शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी, तगडा बंदोबस्त। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही। फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, भाजप नेते अमित शहांचं मत। एनडीएचं सरकार टिकणार नाही। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। मोदी देशसेवेच्या गप्पा मारतायत माहिती आहे। तिसरी टर्म देशसेवेसाठी, तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं, त्यामुळे मोदींनी संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची मोदींवर टीका। त्यांना झिडकारलं, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधानची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली। त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो। लोकसभा निवडणुकीमधल्या फटक्यानंतर भाजप राज्यामध्ये जनादेश यात्रा काढणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा निघणार। तुमच्याही काही यात्रा निघणार आहेत तेव्हा आम्हीही निवेदनं देऊ, तेव्हा यात्रा रद्द करणार का? जरांगे पाटलांचा राज्यामध्ये निघणाऱ्या भाजपच्या जनादेश यात्रेवरून थेट इशारा। उद्या आम्ही देऊ ना, मग तुमचे असल्यानंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला आम्ही असंच निवेदन द्यायचे का? आता